आणि प्रचार समितीचा राजीनामा मी मागे घेतोय। काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी ही घोषणा केलेली आहे। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान हे नाराज होते। त्यांनी प्रचार समितीचा राजीनामा देखील दिला होता, मात्र आपण आता राजीनामा मागे घेत असल्याचं नसीम खान यांनी म्हटलंय। कुठल्याही प्रकारचा गैरसमज झाली नाही पाहिजे की चर्चा झाली आहे, काही तडजोड झाली असेल, काही हे झालं असेल। नसीम खान पदसाठी काम करत नाहीये। नसीम खान काँग्रेसची विचारधारासाठी काम करतोय। नसीम खान काँग्रेसचे गांधी नेहरू परिवाराच्या नेतृत्वामध्ये काम करतोय। ही माझी नेहमीची भूमिका राहिलेली आहे। धन्यवाद। बिलकुल वर्षाताई सोबत आम्ही प्रचार करणार आहोत। वन बाय वन प्रश्न अपयशाचा प्रश्नच नाहीये। त्या विभागाचा जो प्रश्न होता, पक्षांनी ती सीट सुद्धा युतीमध्ये जसं आमच्या चन्नीतला साहेबांनी सांगितलं की जिथे आघाडी असते, कोलेशन असते, तिथे सीटाच्या वाटवाघाटामध्ये ते सीट आम्हाला मिळाली नाही, कारण त्यांची सीट होती, त्यामुळे ते नाराज झाले। आणि संजय निरुपम यांना आमच्या सर्वांची शुभेच्छा आहे। त्याच्यावर जास्ती आम्हाला भाष्य करायचं नाही। हा चुकीची चर्चा आहे, दिशाभूल करणारी चर्चा आहे। आमच्या विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्या काँग्रेसमध्ये आपसात लढवण्याचा प्रयत्न करतायत, मिसगाईड करत असतात, तोडफोड करत असतात। हा महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आपण बघितलेला आहात। आमचे महाराष्ट्र MCA मध्ये जेवढे नेते बसले होते त्यांनी मला स्वतः बोलवलं। भाई जगताप असो, सुरेश शेट्टी असो, चंद्रकांत हंडोरी जी असो, आमचे अमरजीत मनहास जी असो, या सर्वांनी माझी जो नाराजगी होती त्या नाराजगी दूर करण्यासाठी यांनी मला सर्वांनी तिथे बोलवलं होतं। आम्ही बसलो होतो आणि आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि त्याच दिवशी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला होता की जे नाराजगी होती, जे समाजाची भावना होती, ती भावना पक्षश्रेष्ठीने ऐकलेला आहे। येणाऱ्या कालामध्ये 1-2 दिवसामध्ये आम्ही सर्वांनी कामाला लागायचं आहे। हा निर्णय त्या दिवशी आम्ही सर्व नेत्यांनी मिळून घेतला होता। तर काँग्रेस नेते नसीम खान यांनी ही घोषणा केलेली आहे। प्रचार समितीचा राजीनामा आपण मागे घेत असल्याचं नसीम खान यांनी म्हटलंय। वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान हे नाराज होते, मात्र त्यांची नाराजी अखेर आता दूर झाली।